मंडळी, हे आहे कृषी प्रदर्शन आणि कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांनी स्टॉल लावलेत. आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या उपयोगी वस्तू. माळेगाव यात्रेमध्ये या ठिकाणी प्रत्येक कंपनीने स्टॉल लावला आहे. आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या औषधीविषयी माहिती घेणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार नमस्कार, बोला सर. कोणत्या प्रकारचे आपल्याकडे औषधं मिळतात? सर आमची कंपनी आहे ग्रीन क्रॉप इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आमच्याकडं सर्व प्रकारचे कीटकनाशकं, बुरशीनाशकं, त्याच्यानंतर पिकाला लागणारे सर्व जैविक उत्प्रेरक, त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर, त्याच्यामध्ये 1919, 1261, 04313, 13045, 05234, 0050, कॅल्शियम नायट्रेट, ही सगळी विद्राव्य खतं आपल्याकडं आहेत. आणि होलसेलमध्ये विकल्या जातात की फक्त डीलर? आम्ही डिस्ट्रीब्युटर आणि डीलरच्या थ्रू काम करत असतो. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त 5 राज्यांमध्ये आपल्या कंपनीचं जाळं आहे, जे ट्रेडिशनल बिझनेस करतो आपण. नक्कीच या ठिकाणी मंडळी पाहू शकता, उत्तम प्रकारचे औषधं या ठिकाणी पाहायला मिळतील. बुरशीनाशक असेल, पेस्टिसाईड असेल, अथवा वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक औषधं या ठिकाणी मिळतात. सुपर नावाचं औषध घ्यायचं. हे बघा, ते फुलामध्ये किडा, त्याच्यामध्ये तुम्ही ड्रोन उडवू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी ड्रोन सुद्धा आहे. शेतामधील प्रत्येक फवारणीसाठी याचा वापर केला जातो. सर नमस्ते. काय शेतकरी बांधवांसाठी काय याची सबसिडी कशी आहे? ह्याची सबसिडी बरं, हे ड्रोन जे आहे तुम्हाला महाडीबीटी थ्रू घ्यावं लागेल. महाडीबीटी थ्रू 40% किंवा 50% सबसिडी आहे. ड्रोन घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर पहिले तर ड्रोनमध्ये तसं 10 लिटरची टाकी आहे. 1 लिटरची फवारणी 7 मिनिटात होते. एका बॅटरी सेटमध्ये 3 लिटर फवारणी करू शकतो. काय किंमत आहे याची? याची 6.5 लाख रुपये आहे सर. 6.5 लाख रुपये किंमत असेल तर शेतकऱ्यांनी छोट्या मोठ्या घेणं तर मुश्किल आहे. सर असं नाही आहे, आपण लोन पण सुविधा धरून देतोय. जिथे 10% त्यांना भांडवल करायचे, बाकी 90% आपण बँकेबरोबर टायअप आहे, ते धरून घेऊ शकतो. याचा बिझनेस सुद्धा केला जातो. बिझनेस केला जातो. काय 10 एकर लाखाचं उत्पन्न आहे. काय एकर फवारणी यानं केली जाते? 500 रुपये ते 700 रुपये. आज 400 रुपये चालू आहे, 500 रुपये चालू आहे, 700 रुपये चालू आहे. ऊसाला 700 आहे, द्राक्षाला 700 आहे, हळदीला 700 आहे, कापसाला 400 आहे, सोयाबीनला 500 आहे. आता याच्यामध्ये आपलं फवारणी सोडून दुसरं काही क्रॉप मॉनिटरिंग करू शकतो. क्रॉप मॉनिटरिंग. त्याचबरोबर या ठिकाणी आपण दुसऱ्या स्टॉलवरती आलोत. मंडळी पाहू शकता. मॅम नमस्ते. आपला स्टॉल कशाचा आहे? आम्ही कृषी विज्ञान केंद्र पोखरी नांदेड येथून आलेलो आहोत. तर आमच्या इकडे जेवढं काही सेंद्रिय आणि जैविक निविष्ट आहेत त्याच्याबद्दलचा जो स्टॉल आहे ते तुम्ही पाहू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अवजारं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही निविष्ट आहेत जैविक निविष्ट, त्या कुठल्या प्रकारच्या आणि कशा वापरायच्या याबद्दलचा जो त्याचबरोबर या ठिकाणी निसर्ग कसा असतो याचं उत्तम उदाहरण आणि शेती कशी केली जाते हेही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन पदाधिकारी सुद्धा आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. मंडळी पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांची व्हरायटी या ठिकाणी डिपार्टमेंटकडून ठेवलेली आहे आणि आपण त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती या ठिकाणी घेऊयात. सर नमस्ते. कोणकोणत्या प्रकारचे आपल्याकडं फळं आहेत? आपल्याकडे कसं एक महाराष्ट्र शासन तालुका विकास कार्यालय लोहाचं स्टॉल आहे. आपल्या शेतकऱ्यांनी जे काही फळं इथं स्पर्धेसाठी ठेवलेत बाजूला, आपल्या इकडे फक्त सहभाग म्हणून शेतकऱ्यांना माहिती व्हावं, कुठल्या वाहन व्हरायटी आपल्याकडे येतात त्यातून आपले शेतकरी आणलेले आहेत. त्याच्यामध्ये लिंबोणी आहे, त्यानंतर स्ट्रॉबेरी आहे, आपल्या जवळगावचे राऊत म्हणून शेतकरी आहेत. त्याच्या बेर्ल्याचं आहे एक जाधव म्हणून, त्यांची आहे. त्याच्यानंतर पारडीचे मोसंबी आहे, आपल्या पारडी शेतकऱ्याची रोकडे. वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी उत्तम प्रकारच्या शेतातील पालेभाज्यांचा, माळव्यांचा या ठिकाणी स्टॉल आहे. मंडळी पाहू शकता. त्याचबरोबर सुंदर असं नेचर, बॉन्डो स्ट्रक्चर उभा केलेले आहे आपण. खूप छान. त्याचबरोबर मंडळी या ठिकाणी कृषी विभाग, जिल्हा परिषद नांदेडच्या मार्फत फळभाज्यांचा, पालेभाज्यांचा स्टॉल या ठिकाणी पाहूयात. उत्तम प्रकारच्या अद्रक, केळी, वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या, फळभाज्या या ठिकाणी डिपार्टमेंटतर्फे लावल्या गेल्यात. मंडळी पाहू शकता आणि खूप असा मोठा स्टॉल या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत काही पदाधिकारी सुद्धा जोडले जाणार आहेत. सर नमस्ते. कोणत्या कोणत्या व्हरायटीज आपल्याकडे नवीन विकसित केल्यात आपल्या डिपार्टमेंटने? आपण हे जे शेतकऱ्यांनी जे आपल्याला जिल्ह्यातले शेतकरी असतात, ते शेतकरी त्यांच्या शेतातील जे नाविन्यपूर्ण फळबाबा भाजीपाला असतो तो आपल्याला इथे लावतो आणि याच्यामध्ये आपण पारितोषिक देत असतो. 1, 2 नंबर आणि 3 नंबर या पद्धतीने असते. याच्यामध्ये आपण व्हरायटी कुठल्याही प्रकारची देत नाहीत. हे शेतकऱ्यांनी जे नाविन्यपूर्ण काही जे व्हरायटी लावलेल्या आहेत त्या आपण ते इथं प्रदर्शनामध्ये मांडतात. त्यांना आपण पारितोषिक देऊन आपण त्यांना सन्मानित करतो. करतो. नक्कीच मंडळी या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या
प्रयोगातून निर्माण झालेले हे फळे आहेत. या ठिकाणी पपई सुद्धा पाहू शकता, अगदी 5 ते 7 किलोच्या आसपास पपई असावी. आणि कद्दूची साईज पण पाहू शकता, अगदी 10 किलोपर्यंत कद्दू असावं असं वाटतंय. सुंदर असं कृषी प्रदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी नक्कीच भेट दिली पाहिजे. या ठिकाणी कांद्याच्या सुद्धा व्हरायटी आहेत वेगळ्या. सर नमस्ते. पंचगंगा ही कंपनी खूप वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काम करते. किती वर्षाचा अनुभव आहे सर? आता मला कंपनी जॉईन करून 2 वर्ष झाली. तुमच्या अगोदर? माझ्या अगोदर पण होती. तर मंडळी पाहू शकता या ठिकाणी सुंदर प्रकारच्या अशा कांद्याच्या व्हरायटीचा स्टॉलसुद्धा त्यांनी लावलेला आहे, पाहू शकता. शेतकरी बांधवांना हा किती महिन्यामध्ये कांदा येतो दादा? सर ह्या आपल्या वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत. ह्या व्हेरायटीनुसार वेगवेगळे, कोणती 120 दिवसानंतर येते लागवड केल्यापासून, कोणती 90 ते 95 दिवसानंतर येते. अतिशय असं सुंदर प्रकार या ठिकाणी प्रदर्शन आज पाहायला मिळते मंडळी, पाहू शकता. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी काम करतात. त्याचबरोबर आपल्या ठिकाणी या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग, सगळ्या माता या ठिकाणी पाहू शकता. आपल्या जेवण सगळ्यांचं चालू आहे. भुवनेश्वर स्वयंसहायता समूह या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाचं जे काम आहे ते काम आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत मंडळी. या ठिकाणी आपल्यासोबत सर जोडले जाणार आहेत. सर नमस्ते. काय आपल्या डिपार्टमेंटचं काय कार्य आज आपल्याला पाहायला मिळेल? योजना आहे. या ठिकाणी लहान लहान लेकरांच्या तपासण्या सुद्धा केल्या जातात आणि खूप छान प्रकारे या ठिकाणी डिपार्टमेंटचं काम आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाला सुद्धा चालना कशा प्रकारे मिळते हे पाहू शकता मंडळी. बचत गटातर्फे या ठिकाणी भाकर पिठलं विकून ताईंना सुद्धा रोजगार निर्मिती होते. ताई नमस्ते. कधीपासून हा व्यवसाय करता? कालपासूनच आलात. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय पाहायला मिळतील मंडळी. स्वतःच्या शेतातील गुळ विक्रीसाठी या ठिकाणी मंडळी आलाय, पाहू शकता. दादा काय कसा किलो विकताय गुळ? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. काय खासियत आहे याची? खासियत काय नाही, ऑर्गॅनिक ऊसापासून बनवलेलं असते, घरच्याच ऊसाचं असते. मार्केटमध्ये सरासरी गुळाचे काय रेट आहेत? मार्केटचं आपलं काय नाही, आपलं वेगळं आहे. अन्न म्हणून बनवतो आपण. बाकीचं जे गुळ आहे जास्त मोठ्या ट्रकानं बनते. ते गुळ काय खाण्यासाठी तेवढं रोज ट्रकभर गुळ खात नाही लोक. खात नाही. कशासाठी जाते तर ते कच्चा माल आहे कशाला तरी. आरोग्यावर कुठेतरी परिणाम होतो. परिणामचा काय विषय आहे, ते तुम्ही खाऊ शकत नाही. ते 100 ग्रॅम खाऊन बघा तुम्ही आता. चला आपण त्यांच्या गुळाची टेस्ट पाहूया मंडळी या ठिकाणी. आणि 150 रुपये किलो गुळ आहे यांचा.